नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नंतर धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि इथे जे आहे ती आमरण उपोषण इथं जे आहे ती चालू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासोबत. नेमकी कशाचं उपोषण चालू आहे, काय ते महिला आहेत आपल्यासोबत, ते इथं उपोषण करतायत. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आज जे आहे ते इथं उपोषण करतायत आणि आपण ते त्यांच्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? उपोषणासाठी तुम्ही कशासाठी बसताय, काय मागण्या? आम्ही उपोषणासाठी बसलोय सर. आम्ही 1988 पासून बालवाडी शिक्षिका म्हणून, रोजंदारी बालवाडी शिक्षिका म्हणून नगरपालिकेमध्ये कार्यरत आहोत. बाकीचे आमच्या बरोबरचे सगळे कर्मचारी सेवेत सामावून घेतले त्यांनी आणि आम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही आमच्यासाठी न्याय मागायला गेलो तर त्यांनी तुमचं होतच नाही, मग तुम्ही जर कुठे गेला तर आम्ही तुम्हाला काढूनच टाकू, तुम्हाला सेवेत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्यामुळे आम्ही काही कुठे गेलो नाही. मग आम्हाला समाज कार्यकर्त्या म्हणून या धनवडे मॅडम भेटल्या. सांगितलं आम्हाला बऱ्याच लोकांनी की हे मॅडम चांगलं काम करतात, त्यांच्या मार्फत तुम्ही जावा. मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो. मग त्यांनी म्हणलं ठीक आहे, तुमची अशी अडचण आहे तर मी तुमच्या बरोबर येते. मग तिथं सचिवालयापर्यंत प्रस्ताव आमचा गेलेला आहे. तरी पण नगरपालिकेच्या लोकांनी 15 जागा आमच्या बालवाडी शिक्षिकेच्या रिक्त असताना पण आमचं पदनाम असताना आम्हाला सेवेत न सामावून घेता उलट चुकीची माहिती शासनाला पाठवून शासनाची पण दिशाभूल केली आणि आमच्यावर तर अन्याय हे नेहमी करतच आले. आमची एकच मागणी आहे की आमच्या 14 बायकांना सेवेत सामावून घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. तुमच्यासाठी ते चुकीची माहिती काय दिलेली आहे? आम्ही रोजंदारी आहेत, परंतु यांनी आम्हाला कायम वेतनी म्हणून वरी पाठवतात. मग कायम वेतनी असल्यामुळे आम्हाला वरून प्रस्ताव फेटाळला जातो आणि आमच्याकडे रोजंदारी आहे त्याचं पत्र आहे, तरी पण ती नेहमी चुकीची माहिती पाठवतात. त्याच्यामुळे आमच्यावर अन्याय होतो. आता तुम्ही ते उपोषणाला किती दिवस झाला बसला? दुसरा दिवस आहे आज आम्ही उपोषणाला बसलोय. तरीही नगरपालिकेतला एकही कर्मचारी येऊन आम्हाला आणखी भेटलेला नाही. म्हणजे त्यांना आमची किती काळजी आहे ह्याच्यावरून दिसते तुम्हाला. मग दुसरं कोणी आलं होतं का नाही तुम्हाला भेटायला? आता आले होते, विक्रम काळे साहेब आले होते आणि तुमच्यासारखे तसे प्रतिनिधी येतात. बघा इथे जे आहे ते उपोषण कोणी आलं नाही. एकही आलं नाही. प्रशासनाचं एकही माणूस आणखी आलेलं नाही. बघा इथे जे आहे ते उपोषण करतायत. काय नाव तुमचं? सामाजिक कार्यकर्ते. त्या काही बालवाडी शिक्षिका होत्या पहिला, ते एक 4 वर्षापूर्वी माझ्याकडे आले की मॅडम आमच्यावर नगरपालिकेतून अन्याय होत आहे. त्या अनुषंगाने मी त्यांचे कागदपत्र बघितले तर रोजंदारी होती आणि धाराशिव नगरपालिकेमध्ये 2010ला ह्यांचा रोजंदारी प्रस्ताव गेलेला होता, तरी पण त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर 2022ला सुद्धा नगरपालिकेतून हे रोजंदारीचा प्रस्ताव बालवाडी शिक्षिकांचा जो गेला होता त्याच्यावर पण कुठली कारवाई केली नाही. उलट ज्यावेळेस मी यांचा पाठपुरावा केला, DMA ऑफिस मुंबई आणि संभाजीनगरला जाऊन भेटले मी, त्यावेळेस ह्यांनी यांची माहिती खोटी दिली की हे मानधन म्हणून यांची खोटी चुकीची माहिती दिली आणि स्थायी स्वरूपात त्यांची जागा नाही अशी खोटी आणि प्रशासनाला संभ्रमात टाकणारी माहिती यांनी अधिकाऱ्यांना कळवली. त्यामुळे यांचा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर आम्ही पुन्हा डबल आम्ही जाऊन भेटलो आणि रोजंदारीचे जे ह्यांचे डॉक्युमेंट्स होते ते आम्ही स्वतः जाऊन शिंदे साहेबांना आणि वरील अधिकाऱ्यांना दाखवलं. त्यानंतर त्यांनी ह्यांच्यावरच का गुन्हे नोंद करू नये खोटी माहिती प्रशासनाला कळवली म्हणून एक पत्र आम्ही बेलापूरला देऊन आलो. त्याच्यानंतर ही कारवाई पुढे चालू झाली आणि आमचा प्रस्ताव आता सध्या सचिवांकडे प्रलंबित आहे. तर ते का प्रलंबित आहे आम्हाला माहीत नाही, किंवा कदाचित तिथल्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती कळलं म्हणून नक्कीच ते प्रलंबित असणार. त्यामुळे आता कोणी माहिती कळवली, चुकीची माहिती कोणी कळवली? नगरपालिकेने प्रशासनाने चुकीची माहिती कळवली म्हणून आज ते ह्या हक्काचे असताना सुद्धा त्यांना तिथलं प्रस्ताव डावलण्यात आलं. तर आमचं एवढंच मागणी आहे की आता हे प्रस्तावावर एक स्मरणपत्र देऊन याची योग्य आणि पुरेपूर जी खरी माहिती आहे ती कळून त्यांना प्रशासनामध्ये सामावून घ्या, ह्याच्यामध्ये सामावून घ्यावं. सेवेमध्ये म्हणजे यांना सांभाळून करून घ्यावा यांचा. बरोबर. हे किती जण आहेत? 14. आणि आज धाराशिवमध्ये 15 जागा रिक्त आहेत. 15 जागांमधून हे 14 जणांना तिथे घेऊ अशी तुमची मागणी आहे? आणि आपल्या धाराशिव आकृतीबंधामध्ये बालवाडी पदनाम आहे आणि त्या अनुषंगाने आणि धाराशिवमध्ये 6 बालवाडी शिक्षक घेतलेले आहेत. हे न कशासाठी आणणे? बघा इथे जे आहे ते आमरण उपोषण करता येते आणि यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत यांना जे आहे ते 14 यांची जी आहे त्यांना जे आहे ते द्यावे असं म्हणून त्यांची मागणी. काय नाव तुमचं? पुढे या थोडं. ही जे आहे ते आपल्यासोबत आहे तिथे उपोषण करतायत. उपोषणाचा आज जे आहे ते दुसरा दिवस आहे. काय नाव तुमचं? डोंगरे जिजाबाई. इथं उपोषण करताय तुम्ही, नेमकं कशा पद्धतीचं उपोषण? आम्हाला न्याय मिळावा. आमच्यावर खूप दिवसापासून अन्यायच होतो. आम्ही वारंवार सतत त्यांना मागणी करून काय अन्याय होतो तुमचं? नोकरीबद्दल आम्हाला असं काय मिळत ठेवलं होतं. आम्ही रोजंदारीमध्ये असताना आम्हाला तळेत मळेत सतत चालू आहे ह्यांचं करणं आणि आम्हाला जी योग्य न्याय पाहिजे ते सतत चुकीचीच माहितीवर पाठवतात हे.
हा असं आम्हाला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे सतत मागणी करावी लागते, कुठे पुरावे मिळते. आता किती दिवस झाले तुम्ही उपोषणाला बसले? 2 दिवस झाले. तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमचा पुढला पाऊल काय असणार? आम्ही आमोर उपोषण करणार. आमोर उपोषण असंच करणार. असंच करणार. हो असंच करणार आहोत आम्ही. काय म्हणलं? एक एक बाईचा जीव जाईल इथं, आम्ही उठणार नाही. जोपर्यंत आम्हाला लेखी काय आश्वासन ठोस मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आता शेवट निर्णय आमचा आता हा. हा शेवट निर्णय. हा शेवटचाच निर्णय आमचा आता. आमच्या नोकऱ्या संपत आल्या, राहिलेत आता 1-5-6 महिने राहिले नाहीत तरी आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणून आता आम्ही आमोर उपोषण करणार आहे. बघा इथे जे आहे ती इथे धाराशिव शहरामध्ये जे आहे पोहोचलेलो होतो मी, आणि इथे जे आहे ते अमर उपोषण जे आहे ते इथे करतायत त्यांनी. आणि यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत ती ह्यांना 14 जे बाया आहेत ह्याला असं डावळलं जात आहे नगरपालिका तर्फे. तीन बसलेले आहेत उपोषण. आज दुसरा दिवस आहे, मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे. आणि यांची प्रमुख मागणी जर नाही मान्य झाली इथे एक बाईचा जीव जाईल असं सहित त्यांनी बोललेलं आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. बघा मी कसा वाटलं विषय नक्कीच कळला. अशा वेगळे विषय तर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही त्याचा संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.